नमस्कार, मी सुनील बनसोडे. आपण पाहत आहात STV मराठी न्यूज. नळदुर्ग सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून एक जण जखमी झालाय. दयानंद पंडित भोसले असं मैताचं नाव असून अणदूर तालुका तुळजापूर येथील तो रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार दयानंद पंडित भोसले हा नळदुर्गवरून अणदूरकडे जात असताना पाठीमागून येणारी व सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकने त्यास जोराची धडक दिली. त्यात तो खाली पडल्याने त्याच्या अंगावरून ट्रकचे मागील टायर गेल्याने त्याचा जागीच चिरडून मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत प्रवास करणारा दुसरा व्यक्ती हा ट्रकच्या धडकेने बाजूला ओढून पडल्याने तोही जखमी झालाय. महामार्ग पोलीस यंत्रणा ही गेल्या काही दिवसापासून या भागात दिसून येत नसल्याने वाहन चालक बेदरकारपणे वाहने चालवित आहेत. त्याचाच परिणाम म्हणून की काय अशा अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना पाहावयास मिळत आहे. तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी महामार्ग पोलिसांना या महामार्गावर न थांबण्याच्या सूचना दिल्याने या पोलिसांनी आपले ठिकाण बदलल्याची माहिती मिळते. त्याचाच हा अपघात परिणाम असल्याचे नागरिकातून बोलले जाते. मागील काही आठवड्यापूर्वीच याच महामार्गावर एका तरुणाचा अशाच प्रकारे अपघात झाला होता. त्याचाही अशाच तऱ्हेने मृत्यू झाला होता. त्यावेळेस नळदुर्गकरात या घटनेचे पडसाद उमटण्यापूर्वीच नळदुर्ग पोलिसांनी बाह्यवळण रस्ता तातडीने सुरू करण्याचे आश्वासन देऊन वातावरण शांत केले होते. त्या घटनेच्या स्मृती अजून विरतात न विरतात तोच पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे. नळदुर्ग पोलीस, महामार्ग यंत्रणा, महामार्ग ठेकेदार अजून अशा किती जणांच्या मृत्यूची वाट पाहत आहेत असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला जात आहे.